नमस्कार मित्र हो, आज आपण पाहणार आहोत गुरु पौर्णिमा या विषयावर अतिशय सुंदर भाषण. गुरु विन न मिळे ज्ञान, ज्ञानाविन न होई जगी सन्मान. गुरु विन न मिळे ज्ञान, ज्ञानाविन न होई जगी सन्मान. जीवन भवसागर तराया, चला वंदू गुरुराया, चला वंदू गुरुराया. सन्माननीय व्यासपीठ, व्यासपीठावरील मान्यवर, वंदनीय गुरुजन वर्ग आणि माझ्या मित्रमैत्रिणींनो, प्रथम सर्वांना गुरु पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. मित्र हो, आज आषाढ शुद्ध पौर्णिमा. ही पौर्णिमा आपण गुरु पौर्णिमा म्हणून साजरी करत आहोत. या निमित्त मी माझ्या सर्व गुरुजनांना वंदन करते. या पौर्णिमेला व्यास पौर्णिमा असेही म्हटले जाते. महर्षी वेद व्यासांचा जन्म याच दिवशी झाला होता. या दिवशी आपण आपल्याला जीवन जगण्याचं ज्ञान देणाऱ्या गुरूंचे आभार मानतो. आपल्या जीवनात गुरूंचे स्थान अनमोल आहे. गुरु हे आपले खरे प्रेरक, मार्गदर्शक आणि मित्र असतात. ते आपल्याला चांगले ज्ञान आणि संस्कार देतात. गुरु आपल्याला शिक्षणाबरोबरच एक जबाबदार नागरिक घडवतात. ते आपल्याला चांगले काय आणि वाईट काय हे समजावून देतात. कठीण प्रसंगी न डगमगता परिस्थितीचा सामना कसा करावा हे शिकवतात. संतांनी गुरुला ईश्वरापेक्षाही मोठे स्थान दिले आहे. गुरु आपल्याला अंधकारातून, अज्ञानातून ज्ञानाच्या उजेडाकडे घेऊन जातात. प्रत्येकाच्या मनात संस्कारांची पेरणी गुरु करतात. आपण नेहमी चांगले कार्य करून गुरूंचा तसेच आई वडिलांचा नावलौकिक वाढवूया. शेवटी मी म्हणेन की मातीला आकार देऊन सुंदर मूर्ती घडवली, मातीला आकार देऊन सुंदर मूर्ती घडविली. गुरूंच्या या उपकाराची फेड कधीही न होणारी, कधीही न होणारी. धन्यवाद मित्र हो. अशाच प्रकारच्या नवनवीन सुंदर भाषणासाठी स्नेहांकुर देशिंगला अवश्य सबस्क्राईब करा.